नालासोपाऱ्यामध्ये अनधिकृत बांधकाम प्रकरणी एका बिल्डरला बेड्या ठोकण्यात आल्या। मात्र या कारवाईमुळे वसई विरार महापालिकेमध्ये खळबळ उडाली आहे, कारण खरी बातमी वेगळीच आहे। ही अनधिकृत इमारत उभारणारा बिल्डर हा महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांचा पती आहे। आपल्या पतीचा गुन्हा पाठीशी घालणाऱ्या या आयुक्त मॅडम आहेत तरी कोण, पाहुयात प्रभाकर कुडाळकर यांचा एक स्पेशल रिपोर्ट। चेहरा लपवण्याचा प्रयत्न करणारा हा आहे जोसेफ तुस्कानो। अनधिकृत बांधकाम प्रकरणी नालासोपारा पोलिसांनी त्याला अटक केली आहे। मात्र जोसेफची दुसरी ओळख समजल्यानंतर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल, कारण तो वसई विरार महापालिकेचा सहाय्यक आयुक्त मेरी तुस्कानो यांचा पती आहे। नालासोपारा पश्चिम इथल्या नाळे राजोळी परिसरामध्ये जोसेफ तुस्कानो आणि त्याच्या साथीदारांनी अनधिकृत इमारत बांधली आहे। सर्वे क्रमांक 46 या ठिकाणी नगर रचना विभागाची कुठली परवानगी न घेता आणि त्या ठिकाणी ग्रीन झोन असताना त्यांनी 4 मजली इमारत बांधली आणि ती लोकांना त्याच्यातले फ्लॅट विकले, अशाची तक्रार दाखल केली होती। त्यामध्ये प्रशांत चौधरी याला यापूर्वीच अटक केलेला आहे आणि त्यामध्ये आम्ही आता तुस्कानो नावाच्या आरोपीला अटक केलं आहे आणि त्याला 1 दिवसाची कस्टडी मिळालेली आहे। आपल्या पती महाशयांच्या या कारनाम्याची मेरी तुस्कानो यांना नक्कीच कल्पना असणार। खरं तर सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत असणाऱ्या मेरी यांनी पतींना रोखणं अपेक्षित होतं, मात्र त्याऐवजी त्यांनी आपल्या पतीच्या काळ्या धंद्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला, असा आरोप होतोय। माझी तक्रार गेल्यानंतर गुपचूपपणे तत्कालीन तिकडच्या ज्या सहाय्यक आयुक्त आहेत स्मिता भोईर यांनी दुसऱ्या सहाय्यक आयुक्त त्यांची जी मैत्रीण आहे मेरी तुस्कानो यांच्या पतीवर गुन्हे दाखल न करता त्यांच्या भागीदारावर गुन्हे दाखल केला। त्याला परस्पर काहीतरी 1-2 दिवसासाठी अटक केली आणि तो गुन्हा रफादफा करायचा प्रयत्न केला। अनधिकृत इमारतीतले फ्लॅट विकण्यासाठी जोसेफ तुस्कानोनं बनावट कागदपत्र तयार केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय। यांनी बनावट बांधकाम परवाने तयार केलेत, त्याच्यानंतर येणे असल्याचं खोटं भासवलं, 7/12 काही खोट्या नोंदी केल्यात, खोटं हक्क सोडपत्र तयार केलेलं आहे आणि अशा प्रकारे ते सगळ्यांची दिशाभूल करून त्यांनी हे बांधकाम त्यांनी केलेलं आहे। जोसेफ तुस्कानोला आता पोलिसांनी बेड्या ठोकल्यात, मात्र आपल्या गुन्हेगार पतीला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मेरी तुस्कानोंवरही कठोर कारवाई झाली पाहिजे, कारण गुन्हेगाराला वाचवणाराही गुन्हेगारच असतो। प्रभाकर कुडाळकर, ABP माझा, नालासोपारा।